70-80च्या दशकातील एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणजेच स्मिता पाटील. स्मिता या फारच लवकर या जगाचा निरोप घेऊन गेल्या असल्या तरीही त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांना तितक्याच आपल्याशा वाटतात. मात्र त्या काळी स्मिता यांचं काही अभिनेत्रींशी वैरही होतं. त्यातीलच एक म्हणजेच शबाना आझमी. दोघीही एकमेकींच्या तोडीस तोड अशा अभिनेत्री होत्या. एकत्र चित्रपटही केले, मात्र त्यांचं कधीच एकमेकींशी पटलं नाही. त्या काळी मीडियात दोघींच्याही बऱ्याच कॉन्ट्रोवर्सीज ऐकायला मिळायच्या. तर स्मिता गेल्यावरही या चर्चा कायम राहिल्या. तसंच स्मिता आणि शबाना यांच्यात आधीपासूनच दुरावे होते. पण शबाना यांनी दिलेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक महेश भट यांना त्यासाठी जबाबदार धरलं होतं. शबाना म्हणाल्या, अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है या चित्रपटात आमच्या दोघींचे एकत्र सीन्सच नव्हते. अर्थपासून आमचे संबंध दुरावत गेले. एकमेकींविषयीचे गैरसमज वाढत गेले. सुरुवातीला मी स्मिताचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उलट कडवटपणा अधिकच वाढत गेला. मग मी वैतागले. मीच काय म्हणून सगळी स्पष्टीकरणं देत बसायची. मला काय गरज. मी पण कोणाची पर्वा न करता सरळ सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. मंडीच्या वेळी तर आमच्यातले मतभेद पराकोटीला पोहोचले होते. आता ते सुधारणं शक्य नाही हे लक्षात आल्यावर मी नादच सोडला. मंडीचं शूटिंग करताना कामाव्यतिरिक्त आम्ही दोघींनी एकमेकींकडे चक्क दुर्लक्षच केलं. आपण बरं, आपलं काम बरं. मी माझी भूमिका मनापासून एन्जॉय केली. कोणी काहीही म्हणो, प्रयागराज यांच्या तृप्ती चित्रपटात सुद्धा आम्ही एकत्र काम करत होतो. त्याचं क्वचितच कधीतरी शूटिंग व्हायचं, पण तो चित्रपट नंतर बंदच पडला. तर पुढे शबाना आझमी म्हणतायत, माझ्या मते अर्थमुळे सगळी गडबड झाली. महेश भटनं स्मिताला नेमकं काय सांगितलं मला माहीत नाही, पण त्याच्यामुळेच आमच्यात गैरसमज निर्माण झाले असल्याची शक्यता आहे. पूर्वी माझा महेशवर पूर्ण विश्वास होता. तो काही उलटसुलट सांगणं शक्यच नाही असं मला वाटायचं. पण नंतर 1-2 वेळा मला माझ्या स्वतःच्या संदर्भात असा अनुभव आला की महेश एकीकडे एक बोलतो आणि दुसरीकडे दुसरं बोलतो. आता लक्षात येतंय की अर्थच्या वेळी सुद्धा असंच काहीसं झालं असावं. स्मिताची अशी समजूत झाली होती की मी तिची भूमिका कमी करायला लावली आणि स्वतःची भूमिका वाढवून सगळं महत्त्व आणि सहानुभूती स्वतःकडे घेतली. पण मी असं का करीन? खरं सांगते, मी कधीही फक्त स्वतःच्या भूमिकेचा विचार केला नाही. तर पुढे शबाना आझमी म्हणतायत, महेश भट अगदी सुरुवातीलाच अर्थमधल्या पूजाच्या भूमिकेसाठी माझ्याकडे आला होता. मी ते स्क्रिप्ट वाचलं. तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूजाचाच चित्रपट होता. मी नेहमी मध्यवर्ती आणि महत्त्वपूर्ण भूमिका स्वीकारते. साहजिकच मी पूजाची भूमिका सुद्धा स्वीकारली. त्या स्क्रिप्टमध्ये कविता म्हणजेच दुसरी स्त्री ही फक्त 2 किंवा 3 प्रत्यक्ष सीन्ससाठी होती. बाकी तिचा नुसता सगळ्यांच्या बोलण्यातूनच उल्लेख होतो असं दाखवलं होतं. त्यावेळी त्या भूमिकेसाठी स्मिताचा विचारसुद्धा केलेला नव्हता. थोडक्यात अर्थ हा पूजा आणि कविता अशा 2 नायिकांचा चित्रपट नसून फक्त पूजाचाच चित्रपट होता. मी ती भूमिका स्वीकारल्यावर महेश स्मिताकडे गेला. चित्रपटात रोहिणी हट्टंगडीने जी मोलकर्णीची छोटीशी भूमिका केली आहे, त्या भूमिकेसाठी महेशनं स्मिताला विचारलं होतं. स्मिताने कथानक ऐकलं, ती भूमिका ऐकली आणि ती महेशला म्हणाली, मला सारखी सारखी घाटण करण्याचा कंटाळा आलाय. त्यापेक्षा मी कविताची भूमिका करेन. महेशला काय, कविताच्या भूमिकेसाठी स्मितासारखी अभिनेत्री मिळते म्हटल्यावर तो कशाला नाही म्हणणार होता. त्यामुळे भूमिकांची अदलाबदली झाली. स्मिताला विचारलेल्या भूमिकेसाठी अखेर रोहिणी हट्टंगडींची निवड केली. पण मग महेशची पंचायत झाली. कविताची भूमिका स्मिता करते म्हटल्यावर ती फक्त 2-3 सीन्स पुरती असून चालणार नव्हती. त्याला ती भूमिका काहीशी वाढवावी लागली. मूळ स्क्रिप्टमध्ये नसलेले सीन्स स्मिता आल्यामुळे वाढवले गेले. स्मिताला या सगळ्याची कल्पना होती की नाही ते मला माहीत नाही. पण अशा प्रकारे स्मिता आणि शबाना यांच्यातील दुरावे मात्र वाढतच जात होते. दोघींमध्ये कधीच मैत्री नव्हती. पण बऱ्याच चित्रपटांमध्ये या दोघींनीही एकत्र काम केलं होतं. त्यामुळं त्या दोघीही एकमेकींना चांगलं ओळखायच्या. पण त्यांचं कधीच पटलं नाही. तर कायमच त्या एकमेकींच्या प्रतिस्पर्धीच बनून राहिल्या. तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी
लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.